आता चर्चा प्रभू श्रीरामाची आणि त्यांच्यासाठी सज्ज झालेल्या अयोध्येची। जवळपास 550 वर्षांचा वनवास संपतोय, कारण अयोध्येत सज्ज झालंय एक भव्य राम मंदिर। 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। त्याचीच तयारी फक्त अयोध्येतच नाही तर देशभरात सुरू झाली आहे। प्रत्येक राम भक्ताला अयोध्येची ओढ लागली आहे। मात्र प्राण प्रतिष्ठेला 7 ते 8 हजार जणांनाच आमंत्रण असणार आहे। त्यामुळे नेमकं कोणाकोणाला आमंत्रण दिलं जाणार यावरून महाराष्ट्रासह देशात राजकारण सुरू झालं। आज मुंबईतील जवळपास 350 निमंत्रितांना सोहळ्याची आमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे। त्यात सर्व क्षेत्रातील कलाकार, खेळाडू, उद्योजक, पत्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकीय नेत्यांचा समावेश आहे। 350 पैकी 70 ते 80 कलाकार आहेत। यात बॉलिवूड कलाकारही आहेत, तसेच मराठी इंडस्ट्रीचेही अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शकही आहेत। तसेच शिल्पकार, चित्रकार, विविध कलांचे उपासकही आहेत। आर्थिक राजधानी मुंबईतून जवळपास 80 उद्योजकही आमंत्रित असल्याचं कळतंय। निमंत्रितांचा राज्याचा आकडा पाहिला तर तो जवळपास 700च्या आसपास आहे। त्यामुळे अयोध्येत जमणाऱ्या एकूण प्रमुख पाहुण्यांपैकी 10% पाहुणे आपल्या महाराष्ट्रातून असतील। यात राजकीय आमंत्रणं अगदीच 20-25 आहेत। मात्र महाराष्ट्रातून आमंत्रित साधू संतांचा आकडाही मोठा आहे। तो आकडा 100च्या वर आहे असं कळतंय। याच पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी राम जन्मभूमी ट्रस्ट, उत्तर प्रदेश सरकार, विश्व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विशेष मोहीम राबवली जाते। आता महाराष्ट्रातून कोणते राजकीय नेते उपस्थित असणार यावरून चर्चा होत असतानाच आज एबीपी माझाच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती हाती आली आहे। चर्चा सतत होत होती ती म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांना प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळणार का? तर ते मिळणार असल्याची ही माहिती एबीपी माझानं आधीच दिली होती। मात्र काही मिनिटांपूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार जे 350 आमंत्रणं मुंबईत आली आहेत त्यात या एकाही नेत्याचं नाव नाही। कारण हे की उद्धव आणि राज ठाकरे तसंच शरद पवार, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या 5ही नेत्यांना थेट राम जन्मभूमी न्यासानेच आमंत्रण कुरिअर केलंय। तेच कुरिअर सगळ्यांना आजच मिळणे अपेक्षित होते। मात्र अजून यापैकी कुठल्याही नेत्यानं ते मिळाले असं सांगितलं नाहीये। मात्र ते मिळाले तरी आपण जाणार नसल्याचे शरद पवारांनी आधीच घोषित करून दिलंय। हीच भूमिका असणारी वृंदा करात, सीताराम येचुरी अशी अनेक इतर नेते मंडळीही देशात आहेत आणि त्यावरच आधारित होता आजचा आमचा प्रश्न। तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आमचा दुसरा प्रश्न होता, अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रण आल्यास भाजप विरोधकांनी जायला हवं का? काय वाटतं लोकांना? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। 1992 साली बाबरी पतनानंतर देशाची राजकीय गणितं बदलली। आक्रमक हिंदुत्व जनमानसांमध्ये पोहोचू लागलं आणि त्यावेळी त्याचा आवाज बनले लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल यांच्यासह भाजपचे आणि संघाचे काही नेते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। बाबरी प्रकरणात त्यांना लखनौ कोर्टातही जावं लागलं होतं। आधी खोके, गद्दार वगैरे शब्दांवरून पेटलेलं राजकारण आता राम मंदिरावरून पळपुटे वगैरे अशा पद्धतीनं पाहायला मिळतंय। आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही आहोत। भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे। ती काय 15 ऑगस्टची परेड नाही आहे किंवा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही आहे। हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं। पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, आमचं काहीच म्हणणं नाही। प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत। अशा प्रकारचं राजकारण करून
प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील, असं कृत्य करू नका, असं माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे. आम्ही मंत्री आहोत पण आम्हाला तर कुठलं आमंत्रण नाहीच आहे, त्याच्यामुळे त्यांना मिळालं की नाही हे मला माहीत नाही. पण त्यांनी जे ते राजकारण केलं, म्हणजे पत्रिका सुटण्याच्या आधीच त्यांनी जे आम्हाला मिळालं नाही ते चालवलं होतं. मला वाटतं ते तर फारच रोज उठून आमचे राऊत साहेब तर ते सांगत होते आम्हाला दिलं नाही, भारतीय जनता पक्षाचा तो वैयक्तिक कार्यक्रम आहे, असं आहे तसं आहे. पण मी त्यावेळेलाही सांगितलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष जे मोठ्या पक्षांचे राष्ट्रीय पक्षांचे त्यांना सर्वांना आमंत्रण आहे. आता शिवसेना राष्ट्रीय पक्ष ठाकरे गट हा होत नाही, कारण त्यांच्याकडे चिन्ह नाही, त्यांच्याकडे पक्षाचं नाव नाही, त्यांच्याकडे आता आमदार खासदार उरले नाही, 2-4-5 राहिलेले आहेत. त्यामुळे ते त्यांना मला वाटतं अपेक्षित नसेल, पण केंद्र सरकारने दिलं असेल तर त्यांनी विचार करावा जायचं की नाही जायचं. उद्धव ठाकरेप्रमाणेच आणखी एका नेत्याला आमंत्रण मिळेल की नाही याची चर्चा होती. त्यांचं नाव आहे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आज अयोध्या सोहळ्याचं आमंत्रण मिळणार असं कळतंय, तेही कुरिअरने. मात्र कालच त्यांनी आपण अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. हे बोलत असतानाच त्यांनी राम मंदिर निर्मितीवरून समाधानी असल्याचंही सांगितलं. काय म्हणाले शरद पवार पाहूयात. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे. तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का? आले असेल तर तुम्ही जाणार? नाही, असं मला काही निमंत्रण नाही. मी मंदिराच्या ह्याच्यात फारसा जात नाही. हे सगळे देवधर्म पूजा अर्चा या सगळ्यापासून मी जरा बाजूला असतो. माझी श्रद्धाची स्थानं आहेत 1-2 ठिकाणी, तिथं जातो, पण त्याचं जाहीर किंवा द्यायचाच कधी करत असते. हा असं आहे की हे प्रश्न व्यक्तिगत आहेत. व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो आहे. त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी कुणाची वाट बघायची काही गरज नाही. राज्यातले आणखी एक महत्त्वाचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही अयोध्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले की नाही, आणि मिळाले तर ते जाणार की नाही हेही लवकरच स्पष्ट होईल. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे. तिकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना महासोहळ्याचं आमंत्रण आलंय आणि सूत्रांच्या माहितीनुसार अयोध्येत जाणार असल्याचं त्यांचं जवळपास निश्चित झालंय. तर त्यांचेच मित्र पक्ष असलेले सीताराम येचुरींनी मात्र सोहळ्यात येणार नसल्याचं जाहीर केलंय. मुझे तो ये आश्चर्य लग रहा है कि जहां भारत की भव्यता प्रधानमंत्री जी के अथक प्रयास और परिश्रम के आधार पर विश्व पटल पर भारत एक नक्षत्र की तरह उभर रहा है, वहीं भारत के अंदर ऐसे तत्व हैं जो भारत को छोटे दिखाने में लगे हुए हैं. जिनका मन छोटा हो, जिनकी सोच छोटी हो, उनको विस्तृतीकरण के बारे में हम पाठ नहीं सिखा सकते. लेकिन शायद आने वाले दिनों में अप्रैल और मई के माह में देश की जनता विस्तृतीकरण की पाठ उन्हें सिखा देगी. सीताराम जी ने भी बोला है. मुझे तो आश्चर्य है, क्योंकि जिनके नाम में ही, और प्रफुल्लता से मैं कहता हूं, जिनके नाम में ही सीता जी का नाम रखा गया हो और भगवान राम जी का नाम रखा गया हो, वो स्वयं उपस्थित न हो, तो इससे बड़ा दुर्भाग्य की बात नहीं हो सकती. आमंत्रणावरून हे राजकारण सुरू असतानाच महाराष्ट्रातील गावोगावी काय चित्र आहे ते सांगते. गेल्या महिन्यात सुरू झालेली मंगल अक्षता कलश यात्रा आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. त्याच यात्रेद्वारे 15 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास 95 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. त्याच भेटी दरम्यान प्रत्येक कुटुंबाला अयोध्येतून आलेल्या अक्षता आणि प्रभू श्रीरामाचं एक चित्रही देण्यात येईल. गेल्या महिन्यात विदर्भात असलेली कलश यात्रा मराठवाड्यात पोहोचली आहे. याच यात्रेचं भक्तिभावानं स्वागत केलं जातंय. मोठ्या श्रद्धेनं पालखीचं पूजन केलं जातंय आणि त्यातूनच गावोगावचे रामभक्त आपल्या रामाचं दर्शन घेत आहेत. राम मंदिराच्या आमंत्रणाच्या शृंखलेत एक महत्त्वाचे आमंत्रण मिळाले आहे नाशिकच्या किन्नर आखाड्याला.
मानवता किन्नर समाजच्या श्री सलमा गुरु नायक, त्यांच्या शिष्य महामंडलेश्वर संजना नंदगिरी आणि त्यांचे सहकारी सोहळ्याच्या काही दिवस आधीच अयोध्येला रवाना होणार आहेत. याच बातमीनंतर आता वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रण आल्यास भाजप विरोधकांनी जायला हवं का? एक्स वरून तेजस सुरवसे, भगवान श्रीराम हे सर्व हिंदूंचे आहेत, याला कोणीही विरोध करू नये असे वाटते. राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे. खरं तर याला राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि सोहळ्यालाही जावे. एक्स वरून अभिषेक खेडेकर, श्रीराम मंदिर ट्रस्टने सर्व समाजातील घटकांना तसेच सत्ताधारी आणि विरोधकांनाही बोलवावे. राजकारणाविना आनंद सोहळा पार पाडावा. युट्यूब वरून सुनील देशपांडे, आमंत्रण कशाला पाहिजे, ज्याला जमेल त्याने गेले पाहिजे. इंस्टाग्राम वरून शीतल देसाई, राम जन्मभूमी न्यास जर आमंत्रण देत असेल तर सर्वांनीच जायला पाहिजे. आणि आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आपलाचा प्रश्न, अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रण आल्यास भाजप विरोधकांनी जायला हवं का? एकूण 16,000 मतं युट्यूबवर. 81% होय म्हटलंय, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% नाही. फेसबुकवर 1000 मतं. 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. एक्सवर 71% लोकांनी होय म्हटलंय, 29% नाही. राम मंदिर हा बहुसंख्य जनतेला स्पर्श करणारा विषय आहे. आजही गावखेड्यात या विषयाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. याचा काही राजकारण्यांना विसर पडलाय. रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न तर आहेतच आणि ते सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करायलाच हवा. पण त्यासाठी राम मंदिरासारख्या विषयाकडे राजकीय चष्म्यातून बघायची गरज आहे का, याचे आत्मपरीक्षण राजकारणी करतील अशी आशा करूया. या बातमीसोबत 0 आवरच्या या वर्षातील शेवटच्या भागात इथेच थांबूयात. हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं गेलं असेल अशी आशा. पुढचं वर्ष आणखी चांगलं जाईल या सदिच्छा. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 1 जानेवारी 2024 रोजी रात्री 7:56 भेटूयात. तो असेल 0 आवरचा एपिसोड क्रमांक 99. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.